6-7 विभागात एकच मामा, मग नातेवाईकच येत आहेत कामा. सांगली मिरज शासकीय रुग्णालयातील चित्र. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका शासकीय रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला बसतो. शिवाय नातेवाईकांच्या रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मृतदेह न्यायचा असो किंवा रुग्णाला दाखल करायचं असो, सर्रास वेळा नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलत न्यावं लागतं. मृतदेह नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयात स्वतःच्या रुग्णवाहिका आहेत, मात्र त्यांचा वापर मृतदेह नेण्यासाठी केला जात नाही. रुग्णांच्या आणि वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीसाठी त्या वापरल्या जातात. 108 रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी तिच्यातून तरी मृतदेह नेण्यासाठी परवानगी नाही. अशावेळी मृताच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावं लागतं. सांगली आणि मिरज रुग्णालयांच्या बाहेर अशा खाजगी रुग्णालयांची गर्दी नेहमी दिसते. महाराष्ट्रभरात आणि बाहेरच्या राज्यात मृतदेह नेण्याचे काम त्या करतात. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या शिववाहिका मृताच्या घरापासून मृतदेह स्मशानात नेण्याचे काम करतात. रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी मात्र खाजगी रुग्णवाहिकेचा आधार असतो. ग्रामीण भागात शववाहिकेची सोय नसल्याने शासकीय रुग्णालयातून तेथे मृतदेह नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका भाड्याने घ्यावी लागते. शवविच्छेदनावेळीही मृतदेह घरी नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका बुक करून ठेवावी लागते. रुग्णालयात रुग्णांच्या वाहतुकीसाठी नातेवाईकांना पुढे व्हावे लागते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती नसल्याने मनुष्यबळाची चणचण आहे. रात्रीच्या ड्युटीला तर 6-7 वॉर्डसाठी एकच मामा तथा वॉर्डबॉय उपलब्ध असतो. एखाद्या रुग्णाला क्षकिरण तपासणीसाठी मामा घेऊन जातात तेव्हा तासभर अन्य रुग्णांना ताटकळत थांबावं लागतं. अशावेळी नातेवाईकांना रुग्णाची ने-आण करावी लागते. कॅज्युअलिटी विभागातही एकच मामा असल्याने रुग्णाला वाहनातून उतरवून घेणे आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे ही कामे नातेवाईकांना करावी लागतात. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.